हॅलो एव्हरीवन. आपण आजच्या व्हिडिओमध्ये कॉमर्स पेपर नंबर 2 जून 2020 मध्ये जो पेपर झाला होता MS सेटचा, त्याचा सेकंड पार्ट आज आपण बघणार आहोत. पहिल्या पार्टमध्ये आपण फर्स्ट टू 50 क्वेश्चन कव्हर अप केलेले आहेत. आज आपण 51 to 100 क्वेश्चन कंप्लीट करणार आहोत. सो लेट स्टार्ट. क्वेश्चन नंबर 51. आता 51 to 60 क्वेश्चन जे असणार आहेत ते असणार आहेत बिझनेस मॅनेजमेंट अँड ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट वरती असतील. सो फर्स्ट क्वेश्चन, द बुक ह्युमन साइड ऑफ एंटरप्राइज इज ऑथर्ड बाय डॅश डॅश. सो ह्युमन साइड ऑफ एंटरप्राइज हे बुक कोणी लिहिलेलं आहे? सो 51चं राईट आन्सर असणार आहे डॉगलर MC ग्रेगर. ओके, याने हे बुक काय केलेलं आहे तर लिहिलेलं आहे. नेक्स्ट, डॅश डॅश इज नॉट the example of inherited characteristic. Intelligence, age, religion and perception. So 52 चं राईट आन्सर असणार आहे perception. ओके, so perception is not the example of inherited characteristic. कारण परसेप्शन हे आपलं एक्सपिरियन्स वरून डिसाइड होत असतं. दॅट इज. नेक्स्ट 53, for performance appraisal dash dash prefer to use the term staff assessment. Okay, so Megison, Hume, लेविन्स अँड आर्मस्ट्रॉंग. सो याचं 53चं राईट आन्सर असणार आहे ह्युमी. नेक्स्ट, dash dash is not the characteristic feature of informal organization. Informal relation are unplanned, arise spontaneously. Informal organization reflect human relation. Formation of informal organization is natural process. So informal organization is hierarchy, pyramid shape and bureaucratic and structure with well-defined position. Okay, informal organization चं कोणतं कॅरेक्टरिस्टिक नाहीये असं विचारलेलं आहे. सो डी इज अ राईट आन्सर, कारण हे इनफॉर्मल स्ट्रक्चरचं फीचर दिलेलं आहे. बाकी हे सगळे फीचर आहेत जे इन्फॉर्मलचे आहेत. इन्फॉर्मल ऑर्गनायझेशन स्पॉन्टेनियसली तयार होतं जिथे ह्युमन रिलेशन बिल्डअप होतात. ओके, नॅचरल ॲटमॉस्फिअर असतं. आणि फॉर्मल ऑर्गनायझेशन मध्ये जिथे रूल्स रेग्युलेशन असणार आहेत. देन एक पिरामिड, दॅट मीन्स अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी फॉलो फ्रॉम टॉप टू बॉटम असतं. ब्युरोक्रॅटिक स्टाईल स्ट्रक्चर यूज केलं जातं. ओके, नेक्स्ट, dash dash cannot be considered as the ethical principle. ओके, सो कोणतं इथिकल प्रिन्सिपल होऊ शकत नाही. सो 55चं राईट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर डी, इंडिम्निटी. ओके, त्याला हानी भरून किंवा नुकसान भरपाई असं म्हटलं जातं. इक्विव्हॅलंट प्राइस नॉट टू डू एनी इव्हिल अँड स्केअर्ड फॉर मीन अँड एंड्स, हे काय आहे तर इथिक्स आहे. नेक्स्ट 56, which of the following is not the factor that increase resistance to change. कोणता फॅक्टर रेसिस्टन्स टू चेंजचा नाहीये? लॅक ऑफ कम्युनिकेशन, rapidity and external of changes, major or rapid changes, group resistance and participation and involvement of employees. So 56चं राईट आन्सर असणार आहे पार्टिसिपेशन अँड इन्व्हॉल्वमेंट ऑफ एम्प्लॉईज. जसं आपल्याला माहिती आहे की कोणत्याही गोष्टीचा चेंज म्हटलं की ह्युमन बेसिकली काय करतात तर अवॉइड करतात. तर यामध्ये रेसिस्टन्स विचारलेला आहे, इन्क्रीज रेसिस्टन्स नॉट. तर एम्प्लॉईज जर इंथुजियास्टिकली किंवा पार्टिसिपेट होत असतील तर आपण ऑब्विसली म्हणू शकतो इट इज नॉट अ फॅक्टर दॅट इन्क्रीज रेसिस्टन्स टू चेंज. 57, which of the following is not true about the delegation of the authority? Delegation of authority may be specific to general, written to unwritten, precise or vague, and upward or downward. Okay, so काय असू शकत नाही? अपवर्ड अँड डाऊनवर्ड. 57चा राईट आन्सर असणार आहे अपवर्ड और डाऊनवर्ड.
It is not true about the delegation of authority. Okay. So upward or downward. Then zero-based budgeting is the new approach of budgeting which was introduced by zero budgeting. हे आधीच्या क्वेश्चन पेपर मध्ये सुद्धा हा क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळेल. So zero-based budgeting is the new approach to budgeting which was introduced by zero-based budgeting कोणी इंट्रोड्यूस केलेला आहे? So पीटर फिर यांनी काय केलेलं आहे? इंट्रोड्यूस केलेलं आहे. नेक्स्ट, which of the following is not external factor affecting recruitment? Economical, social, culture, and future expansion and reduction program. Okay. So 59 चा right answer असणार आहे future expansion and reduction program. Next, the World Organization Development was coined in the mid 1950 by dash dash. So हे कोणी इंट्रोड्यूस केलेलं आहे? 60 चा राईट आन्सर असणार आहे रिचर्ड बेकार्ड. रिचर्ड बेकार्डने काय केलेलं आहे? वर्ल्ड ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट हे कन्सेप्ट इंट्रोड्यूस केलेले आहे 1950 मध्ये. 61 द बेस्ट प्रोड्युसर. आता 61 to 70 मार्केटिंगचे क्वेश्चन असते. बँकिंगचे क्वेश्चन. The best producer of opening an account in the name of minor X and the guarantor Y would be the under style X account minor, Y interest of X and Y account. So 61 चा right answer असणार आहे Y interest of X. Next, the Bankers Fair Practice Code was brought out in June 2004 by dash dash IBA, Indian Bankers Association, RBI, Government of India and Ministry of Finance. So 62 चा right answer असणार आहे IBA, Indian Bankers Association. The Bankers Fair Practice Code was brought out the June by IBA. 63. Which of the following is not? आता बरेचसे जर ऑब्झर्व केले तर नॉट वाले क्वेश्चन हे जास्त विचारलेले आहेत. तर आजच्या क्वेश्चन मध्ये आपलं कन्फ्युजन हे होतं. त्यामुळे क्वेश्चन प्रॉपर रीड करणं खूप महत्वाचं आहे. आणि प्रत्येक क्वेश्चन पेपर जर तुम्ही बघितलं तर रिस्क, टाइप ऑफ रिस्क किंवा रिस्क वरती क्वेश्चन हे रिस्क मेजरमेंट, रिस्क क्वालिटेटिव्ह, क्वांटिटेटिव्ह रिस्क, टाइप ऑफ रिस्क. ओके, याच्यावरती क्वेश्चन बँकिंगच्या पार्ट मध्ये तर डेफिनेटली विचारलेले आहेत. So which is the following is not a quantitative measures of risk? Risk measurement based on sensitivity, risk measurement based on volatility, risk measurement based on downside potential, risk measurement based on pricing. Okay, so 63 चा right answer असणार आहे risk measurement based on pricing. Next, 64. Dash dash is the credit limit for funded or non-funded business allowed by bank or financial institution to other bank or government to other parties. Line of credit, authorized credit, approval credit limit, regulated credit limit. Okay, so 64 चा right answer असणार आहे option number A, line of credit. Next, not negotiable crossing is warning to the dash dash paying banker, collecting banker, holder and A and B both together. Okay, so 65 चा right answer असणार आहे holder. आता जे क्रॉसिंग असतं नॉट निगोशिएबल क्रॉसिंग हे कोणासाठी वॉर्निंग असणार आहे तर होल्डर साठी. आता ह्या क्रॉसिंग वरती टाइप्स ऑफ क्रॉसिंग वरती सुद्धा क्वेश्चन काय झालेले आहेत तर रिपीट झालेले आहेत. सो इम्पॉर्टंट टॉपिक आहे, बघून घ्या.
Next, dash dash is a measure to sensitivity of future cash flow and profit of bank to unanticipated exchange rate changes dash dash translation exposure, transactional exposure, operational exposure, and exposure and operational exposure. So 66 चा राईट आन्सर असणार आहे ऑपरेटिंग एक्सपोजर. नेक्स्ट, ट्रिपल ए सिम्बॉल युझिंग बाय क्रिशियल डिस्क्राईब. ओके, क्रेडिट रेटिंग एजन्सी हे जे काही सिम्बॉल देतात त्यात ते काय इंडिकेट करतं? हायेस्ट क्रेडिट क्वालिटी, हाय क्वालिटी, हाय क्रेडिट क्वालिटी, ॲडिक्वेट क्वालिटी और मॉडरेट क्वालिटी. तो 67चा राईट आन्सर असणार आहे हायेस्ट क्रेडिट क्वालिटी. लक्षात ठेवा, ट्रिपल ए, ट्रिपल बी, ट्रिपल सी, डी, ई असे काय असतात तर क्रेडिट रेटिंग एजन्सीचे सिम्बॉल असतात. त्या प्रत्येक सिम्बॉलचं एक मिनिंग आहे. 68, dash dash having jointly promoted the National Security Depository Limit NSDL. 68 चा राईट आन्सर असणार आहे सी, IDBI, UTI and NSEL. Dash dash is an exchange of specific stream of payment over an agreed period of time. So 69 चा राईट आन्सर असणार आहे स्वॅप. Swap is an exchange of specific stream of payment over an agreed period of time. तर हा पण क्वेश्चन महत्वाचा आहे. हा इथे डेरिव्हेटिव्ह मार्केटचा पार्ट आहे किंवा शेअर मार्केटचा पार्ट आहे, याच्यावरती सुद्धा क्वेश्चन विचारलेले आहेत. ऑपरेशनल रिस्क अराइज फ्रॉम डॅश डॅश default, external event, people and system, inadequate internal process. So 70 चा राईट आन्सर असणार आहे बी, external event. Dash dash divide buying into group based on their knowledge, attitude, uses or responses to a product, geographical segment, demographic segment, psychographic segment and behavior segment. ओके, हा सुद्धा क्वेश्चन 2023 मध्ये सुद्धा रिपीट झालेला आहे हा टॉपिक. सो 71 चा राईट आन्सर असणार आहे dash dash divided buying into group based on the knowledge, attitude, uses or responses to a product. So behavioral. ओके, बिहेवियर नुसार काय होतं तर सेगमेंटेशन क्लासिफाईड केलं जाते. नेक्स्ट 72, dash dash value is perceived benefit received from the product as an outcome or some particular occasion or situation, novelty, conditional, emotional and social. Okay, so 72 चा राईट आन्सर असणार आहे कंडिशनल. Conditional value is the perceived benefit received from the product as an outcome of some particular occasion or situation. People, planet, and profit are another three P's associated with virtual marketing, green marketing, international marketing, and rural marketing. So 73 चा right answer, virtual marketing. Next, dash dash consists of launching the new product at the low price and spending heavily on promotion. सो याला आपण काय म्हणतो, रॅपिड स्किमिंग स्ट्रॅटेजी, स्लो स्किमिंग स्ट्रॅटेजी, रॅपिड पेनिस्ट्रेशन स्ट्रॅटेजी और स्लो पेनिस्ट्रेशन स्ट्रॅटेजी. आता ह्या मार्केटिंगच्या ज्या दोन ज्या स्ट्रॅटेजी आहेत ह्या सुद्धा बऱ्याच क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला बघायला मिळते. ऑलमोस्ट सगळ्या क्वेश्चन पेपरमध्ये हा टॉपिक रिपीट झालेला आहे. सो याच्यावरती फोकस करा. मार्केटिंग स्ट्रॅटेजी, मार्केटिंग मधला क्वेश्चन आहे. 74 चा राईट आन्सर असणार आहे रॅपिड पेनिट्रेशन स्ट्रॅटेजी. काय सांगितले बघा, डॅश डॅश कन्सिस्ट ऑफ लॉन्चिंग द न्यू प्रोडक्ट ॲट लोअर प्राइस अँड स्पेंडिंग हेवीली ऑन प्रमोशन. जास्त तुम्ही प्रमोशन वरती भर देताय आणि लो प्राइसला तुम्ही प्रोडक्ट सेल करताय, तेव्हा लक्षात ठेवायचं की पेनिट्रेशन प्राइसिंग स्ट्रॅटेजी असणार आहे. Dash dash is the positive differential effect that knowing the brand name has on consumer response to the product or services
ब्रँड इक्विटी, ब्रँड लॉयल्टी, परसिव्ड क्वालिटी अँड ब्रँड असोसिएशन. सो 75चा राईट आन्सर असणार आहे ब्रँड लॉयल्टी. ब्रँड लॉयल्टी मध्ये काय केलं जाते, पॉझिटिव्ह इमेज ब्रँड कस्टमरच्या माइंडमध्ये क्रिएट केली जाते. A further 3 P's are incorporated in the marketing of services. आता 4 P जे आहेत आणि त्याच्यामध्ये 3 P's हे सर्व्हिस मार्केटिंग मिक्सचे इन्क्लूड झालेले आहेत. तर ते कोणते आहेत हे विचारलेलं आहे. प्रोसेस, फिजिकल एव्हिडन्स अँड पीपल. ओके, आन्सर बी च राईट आहे. 76चं राईट आन्सर बी एस. नेक्स्ट 77. Dash dash a special display, rack, showcase, banner, exhibition, signage, etc. that are placed in the retail store to support the sale of the brand by the manufacturer or a marketer, merchandise dealer, point to purchase, promotion or brokers. 77चा राईट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर बी, पॉइंट टू परचेस. 78. Dash dash involve consumer to consumer marketing, where consumer directly sell product or services to other consumer using C2C. Okay, 78चा राईट आन्सर असणार आहे डी. From the point of view of consumer, promotion concept means selling, delivering goods and services, communication and solution to solve to consumer problem. So 79चा राईट आन्सर असणार आहे कम्युनिकेशन. कस्टमर पॉइंट ऑफ व्ह्यू ने विचारलेलं आहे. ओके, सर कस्टमर सोबत कम्युनिकेट करण्यासाठी काय केलं जातं, तर प्रमोशन हे केलं जातं. म्हणजे आपण आपल्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन विथ द हेल्प ऑफ प्रमोशन कस्टमरला कन्वे करत असतो. 80. Dash dash means classification of standardized product into certain well-defined class or group. Standardization, gradation, simplification and diversification. So 80चा राईट आन्सर असणार आहे ग्रेडेशन. The time for revocation of offer and acceptance is defined under section dash dash of the Indian Contract Act. आता इथून 80 to 90 लॉचे क्वेश्चन चालू झालेले आहेत. सो 81चा राईट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर ए, सेक्शन 5. आणि लॉच्या क्वेश्चन मध्ये मोस्टली तुम्हाला सेक्शनच बघायला मिळतील. व्हॉट डज आय स्टँड फॉर, इंटरनल इंटिग्रेटेड. ओके, सो IGST मध्ये आय स्टँड फॉर विचारलेला आहे इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. व्हॉट इज द फी फॉर गेटिंग इन्फॉर्मेशन अंडर RTI ऍक्ट 2005. सो फीज बेसिकली किती चार्ज केली जाते. 83चं राईट आन्सर असणार आहे ₹10. As per section dash dash Patent Act, patent is not be granted in the respected of an invention relating to atomic energy. सेक्शन विचारलेला आहे पेटंट ऍक्टचा. सो 84चं राईट आन्सर असणार आहे 4, सेक्शन 4. Then which of the following form are under for GST registration. ओके, GST रजिस्ट्रेशनचा फॉर्म विचारलेला आहे. तो 85चा राईट आन्सर असणार आहे GST रजिस्ट्रेशन 1. मॅच द कॉलम विचारलेला आहे. तो लालमन शुक्ला वर्सेस गौरी दत्त, थॉमस वर्सेस थॉमस, बर्नार्ड अँड पी. ओके, सो यांच्या कॉन्सेप्ट विचारलेले आहेत. 86चा राईट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर ए. फर्स्ट कॉन्सेप्ट जी दिलेली आहे लालमन शुक्लाने ऍक्सेप्टन्सची कॉन्सेप्ट 1913ला दिलेली आहे. सेकंड, थॉमसने कन्सिडरेशनची डेफिनेशन दिलेली आहे आणि
बर्नार्ड 1863 ला कॅपॅसिटी ऑफ कॉन्ट्रॅक्ट अँड पीक ने दिलेले आहे मिस रिप्रेझेंटेशन 1973 मध्ये. '87. अगेन मॅच द फॉलोइंग. ॲसेस, कम्प्युटर, डेटा अँड डिजिटल सिग्नेचर याची सेक्शन विचारलेले आहे. सो 87 चा राईट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर फर्स्ट. ॲसेस सेक्शन नंबर 2 सबसेक्शन 1, देन कम्प्युटर सेकंड सेक्शन 2, देन डेटा सबसेक्शन 2, डिजिटल सिग्नेचर सेक्शन 2 सबसेक्शन 1 पी. आता इथे मात्र असे क्वेश्चन अटेम्प्ट करण्यासाठी तुम्हाला प्रॉपर सेक्शन पार्ट असतील तर महत्वाचे तुम्ही असे क्वेश्चन सॉल्व करू शकता. डायस्टेश इज डिफाइंड इन द चॅप्टर 11 from section 65 to 78 of the Information Technology Act 2000. Offense, penalty, cyber appellate, tribunal and electronic governance. Okay, so 88 चा right answer असणार आहे ऑप्शन नंबर बी, penalty. Next, the Central Chief Information Communicationer as appointed by President, Vice President, Prime Minister and Home Minister. So 89 चा right answer असणार आहे President. 90. Every LLP has filed an annual return duly authenticated with the register within dash dash day of the closure of the financial year. So 90 चा right answer असणार आहे 60 within 60 days मध्ये काय करायला लागेल तर रजिस्ट्रेशन करणं महत्वाचं आहे. 91 to 100 क्वेश्चन असणार आहे जे असतील तुमचे इन्कम टॅक्स वरती. Income which occurred the Singapore from business not controlled from India is. आता हे टॅक्सेबल आहे नॉन टॅक्सेबल आहे. ओके, हे आपल्याला ओळखायचं आहे. 91 चा राईट आन्सर असणार आहे टॅक्सेबल ओनली फॉर अ रेसिडेंट बट नॉन टॅक्सेबल फॉर ऑर्डिनरी रेसिडेंट. ओके, देन gross total income has computed under Income Tax Act assessment year 2018-19. Mr. Saroj Rao is 3,30,000. He deposits 12,000 in PPF and 8,000 is National Savings Certificate. He agricultural income 3,50,000. Then tax payable by him will be. याचा टॅक्स काय असू शकेल? 92 चा राईट आन्सर आहे 9,790. Miss Smita purchased residential property at New Mumbai for the consideration of rupees 50 lakh. Value for stamp duty purpose for that property was 46 lakh. Then how much tax she should deduct as tax at source under section 194 of the Income Tax Act? So 93 चा right answer असणार आहे B, 50,000. Then Mr. Bhushan owner a house property, its municipal value rupees 1,20,000, while fair rent rupees 1,80,000, municipal tax are 25%. The house was let out for first 5 months for the previous year for rupees 14,000 per month. The house was self-occupied for the remaining month. Net annual value of the property is. So 94 चा right answer असेल 1,50,000.
gratuity received by the director who under the relevance contract is not an employee or servant of the companies is assembled under the head of income, salary, business, profession and other source. So 95 चा राईट आन्सर असणार आहे other source. Next. On 12th December 2018, Sachin, minor child, received gift rupees 5 lakh from other than his relatives person. On the same day, the amount was deposited in bank on which interest rupees 14,750 was received from the previous year ending 31st March 2019. Then his income will be clubbing with. So 96 चा राईट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर सी, father's income. In case of non-corporate assessee expenditure which do not qualify for deduction under section 35D subsection 2, preparation feasibility report, preparation project report, conducting market survey, expenditure on acquisition machinery. 97 चा राईट असणार आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 3. 98. Which of the following consider is not taken into account? It make by decision in the tax planning, utilization of capacity, inadequate fund, latest technology, market for the product. 98 चा right answer असणार आहे market for the product. As per the section 44 ADA, resident assessee engaged in the specified profession has the pay income tax at dash dash of gross receipt not exceeding rupees 50 lakh in previous year. So 99 चा right answer असणार आहे 50%. And last, rebate for residential individual having total income up to rupees 3,50,000 for assessment year 2019-20 under section 87 subsection A of Income Tax Act 1986 is. So 100 चा right answer असणार आहे 100% of income tax or 2,500 whichever is lower. Okay. So hope so. तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन वरून कोणते टॉपिक जास्त रिपीट होत आहे हे लक्षात आलं असेल. पूर्ण सिरीज फॉलो केली तर डेफिनेटली तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक लक्षात येतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. याच्यानंतर आपण प्रत्येक इम्पॉर्टंट टॉपिकच्या नोट्स वरती काय करणार आहोत, नोट्स घेऊन डिस्कस करू. तेवढेच टॉपिक आपण कव्हर करणार आहोत. थँक्यू फॉर वॉचिंग.